Let's solve one more problem on this. Okay. One more problem on KVL. Suppose there is a loop given like this. Okay, so this is loop A, B, C. So question is that how much current flows through this loop? किती करंट या लूप मधून फ्लो होणार ते फाइंड आउट करायचं आहे. तर कसं फाइंड आउट करायचं बघा. तर सुरुवातीला एक डायरेक्शन घेऊया आपण, फॉर एक्झाम्पल क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. फॉर एक्झाम्पल, सो दिस इज द डायरेक्शन ऑफ द करंट. म्हणजे एका लूप मध्ये एक तर डायरेक्शन क्लॉकवाईज तरी पूर्णपणे दाखवायची किंवा अँटी क्लॉकवाईज दाखवायची. ठीक आहे, मध्येच अपोजिट डायरेक्शन दाखवायची नाही. ओके, suppose these EMFs are of 6 volt, 2 volt and 11 volt. Okay, and resistances are 6 ohm, 9 ohm and this is 3 ohm. These are the resistances. Okay. नेक्स्ट काय करायचं आहे, प्लस मायनस द्यायचं, कारण केव्हीएल अप्लाय करायचं झालं तर प्लस मायनस द्यावं लागेल. ओके, तर ईएमएफ ला प्लस मायनस अगोदर देऊया. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस, आणि रेजिस्टन्सला प्लस मायनस द्यायचं. रेजिस्टन्सच्या दोन साईडला प्लस मायनस कसं द्यायचं, बिकॉज करंट फ्लोज फ्रॉम प्लस टू मायनस ना. करंट फ्लोज फ्रॉम प्लस टू मायनस म्हणजे इकडे प्लस आणि इकडे मायनस द्यावं लागेल. इथे देखील करंट ए टू सी फ्लो होतोय ना, त्याच्यामुळे वर प्लस मायनस. त्याच्यानंतर 3 ओहम मधून राईट टू लेफ्ट असा करंट फ्लो होतोय, देअरफॉर राईट हँड साईडला प्लस, लेफ्ट हँड साईडला मायनस. हे प्लस मायनस दिलं की आता मग केव्हीएल अप्लाय करू शकतो. आता संपूर्ण सर्किट मधला करंट सपोज किती असेल, I इतका असेल. ठीक आहे, तर बाय केव्हीएल, बाय किरशॉफ्स व्होल्टेज लॉ टू लूप ए बी सी ए या लूपला आपण किरशॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करतो, ABCA. आता काय करायचं, A to B, B to C, C to A असं ट्रॅव्हल करायचं ना. A to B जायचं आहे. A to B जात असताना सगळ्यात अगोदर कोण येणार, 6I येणार. 6I प्लस येणार का मायनस येणार. A to C जायला लागलोय म्हणजे मायनस टू प्लस जायला लागलोय, त्याच्यामुळे प्लस द्यावं लागेल. त्याच्यानंतर 6 व्होल्ट आहे, 6 मायनस टू प्लसच निघालोय, ते पण 6 प्लस 6 येणार. आता A to B संपलेला आहे. आता B to C ट्रॅव्हल करायचं आहे. B to C ट्रॅव्हल करत असताना सगळ्यात अगोदर 11 व्होल्ट येणार. ओके, सो 11 प्लस टू, प्लस लिहायचं का मायनस लिहायचं, प्लस टू मायनस निघालोय ना, त्याच्यामुळे मायनस लिहूया. त्याच्यानंतर येणार आहे 3I प्लस येणार का मायनस येणार, मायनस टू प्लस निघालोय, सो प्लस येणार. त्याच्यानंतर नेक्स्ट आता C to A ट्रॅव्हल करायचं आहे. C to A ट्रॅव्हल करत असताना 9I येणार, 9I, आणि मायनस टू प्लस निघालोय ना, त्याच्यामुळे प्लस, आणि त्याच्यानंतर 2 येणार आहे. मायनस टू प्लस इथं पण निघालोय, सो इट इज ऑल्सो प्लस. सो सम ऑफ ऑल EMF अँड PD इज इक्वल टू 0 लाईक दिस. आता बघा टोटल काय होणार, 6I, 3I, 9I. सो टोटल किती होणार आहे, 18I. ओके, प्लस 6 मायनस 11 म्हणजे मायनस 5, आणि मायनस 5 प्लस 2 म्हणजे मायनस 3 होणार, इज इक्वल टू 0. अँड देअरफॉर I इज इक्वल टू 18I is equal to 3, and therefore I is equal to 3/18, that is 1/6 ampere is the current through the circuit. Okay, so in this way you can find out. I will send to you this part of the file, okay, on the group. So in this way KCL
अँड KVL पार्ट इज देअर. ओके, सो KCL KVL चा पार्ट आता संपलेला आहे. म्हणजे एवढंच आहे. एवढं परफेक्ट केलं तर KCL KVL संपलेला आहे. म्हणजे बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू KCL KVL मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे? KCL आणि KVL मध्ये त्यांचे स्टेटमेंट, त्याचं एक्सप्लेनेशन आणि त्याचे एक्झाम्पल्स, काही एक्झाम्पल आले तर ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. ठीक आहे. KCL इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज आहे. तर KVL काय असतं? KVL इथं लिहिलेलं नाही आपण बहुतेक. KVL इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असतं. इथं नोट, इम्पॉर्टंट नोट आहे. ओके, इम्पॉर्टंट नोट इज दॅट KVL is based on law of conservation of energy. ओके, हे दोन स्टेटमेंट व्यवस्थित लक्षात ठेवा. KCL is based on law of conservation of charge and KVL is based on law of conservation of energy. ओके, KVL इज बेस्ड ऑन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं स्टेटमेंट आहे. आणि ते कसं काय? तर EMF ची डेफिनेशन काय बघा. EMF ची डेफिनेशन काय आहे? एनर्जी सप्लाइड बाय सेल टू सर्क्युलेट युनिट चार्ज वन्स राउंड द कम्प्लीट सर्किट. मतलब म्हणजे काय होतं इथं? EMF म्हणजे एनर्जी सप्लाइड बाय सेल असतं आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असतं? एनर्जी ऑर वर्क डन. ओके, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे वर्क डन टू मूव्ह युनिट चार्ज थ्रू रेझिस्टन्स. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स मध्ये वर्कडन होणार आहे आणि ते वर्कडन होण्यासाठी एनर्जी कोण सप्लाय करणार आहे? सेल सप्लाय एनर्जी करणार आहे. ठीक आहे. आता सम ऑफ EMF प्लस सम ऑफ PD इज इक्वल टू 0. म्हणजे EMF आणि PD या दोघांची सम 0 आहे. म्हणजे जेवढा EMF असणार आहे तेवढाच काय असणार आहे? PD असणार कुठल्याही क्लोज्ड लूपला. जेवढा EMF असणार तेवढाच काय असणार आहे? कुठल्याही क्लोज्ड लूपला PD हा असायलाच पाहिजे. ओके, म्हणजे त्या इक्वेशन वरून तर तसं येते. ठीक आहे. म्हणजे जेवढी एनर्जी इनपुट आहे तेवढीच एनर्जी आउटपुट पण आहे. म्हणजे जेवढी एनर्जी सेल सप्लाय करतो तेवढ्याच अमाऊंटचं एक्झॅक्टली वर्कडन कुठं होतं? त्या पोटेन्शियल डिफरन्सेस मध्ये होत आहे. ठीक आहे. सो दिस इज अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. इट कॅन ओनली बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे सेलची एनर्जी वर्कडनच्या स्वरूपात PD मध्ये कन्वर्ट केली जाते. म्हणजे वर्कडनच्या स्वरूपात PD मध्ये यूज केली जाते. So energy supplied by cell is equal to work done through the resistances. Okay. Now we are going to study Wheatstone's network. Wheatstone's network. Okay. So diagram of the Wheatstone's network is like this. So the diagram of the Wheatstone network is like this. Okay. आता एक्झाम मध्ये वेटस्टोन नेटवर्कचं कन्स्ट्रक्शन कसं आहे बघा, किती इझी आहे आणि ते कसं लिहायचं आहे. ओके, हाऊ टू राईट कन्स्ट्रक्शन. ओके, तर याच्यामध्ये हा रेझिस्टन्स जो आहे तो P आहे, हा रेझिस्टन्स Q आहे, हा रेझिस्टन्स R आहे, हा रेझिस्टन्स S आहे. PQRS. ओके, आफ्टर दॅट दिस इज ABC and D. ABCD हा काय आहे? क्वाड्रिलॅटरल आहे. ओके, सो वेटस्टोन नेटवर्कचं कन्स्ट्रक्शन या पद्धतीने लिहायचं आहे. Wheatstone network consists of 4 resistors PQRS and they are connected so as to form a quadrilateral. Okay, they are connected so as to form a quadrilateral. Okay. बघा, पहिलं स्टेटमेंट काय लिहितोय? Wheatstones. ओके, आता हे वेटस्टोन कोण आहेत? हे ग्रेट फिजिसिस्ट, ब्रिटिश फिजिसिस्ट आहेत, चार्ल्स वेटस्टोन, आणि त्यांनी हे सर्किट डिझाईन केलेलं आहे. आणि
त्यांच्यावरूनच या नेटवर्कला नाव दिलेलं आहे व्हेटस्टोन नेटवर्क किंवा व्हेटस्टोन ब्रिज असं म्हटलेलं आहे. व्हेटस्टोन्स ब्रिज किंवा व्हेटस्टोन नेटवर्क काही म्हणू शकताय. व्हेटस्टोन ब्रिज कन्सिस्ट ऑफ 4 resistors. Okay, 4 resistors P, Q, R and S, which are connected so as to form a quadrilateral. A, B, C, D. Okay, this is the first sentence related to Wheatstone's network. लक्षात येते का बघा? Wheatstone's bridge consists of 4 resistors PQRS which are connected so as to form a quadrilateral. After that, a galvanometer is connected. Okay, galvanometer is a current measuring instrument. Okay, a galvanometer is connected between diagonally opposite points B and D. A galvanometer is connected between diagonally opposite points B and D. ओके, म्हणजे B आणि D च्या मध्ये एक गॅल्व्हॅनोमीटर जोडलेला आहे आणि A आणि C च्या मध्ये, कारण क्वाड्रिलॅटरल तयार झाले, ABCD तयार झाल्यानंतर B आणि D हे डायगोनली अपोजिट पॉईंट तयार होणार. त्याच पद्धतीनं A आणि C देखील डायगोनली अपोजिट पॉईंट तयार होणार आहेत. तर B आणि D च्या मध्ये गॅल्व्हॅनोमीटर जोडायचा आणि राहिलेल्या A आणि C मध्ये between remaining points B and D, sorry, A and C, battery of EMF E and key K is connected. Key K is connected. ओके, त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची इन्फॉर्मेशन इथं काय लिहायची आहे. AB आणि AC BC जे आहेत, AB आणि BC याला काय म्हटलं जातं? रेशो आर्म असं म्हटलं जातं. ओके, AB आणि AC ला काय म्हटलं जातं? AB आणि BC ला काय म्हटलं जातं? रेशो आर्म असं म्हटलं जातं. AB and BC are called as, okay, AB, sides AB and BC, sides AB and BC are called as ratio arms. ओके, एक महत्वाची गोष्ट आहे. AB आणि BC ला काय म्हटलं जातं? रेशो आर्म्स असं म्हटलं जातं. तर AC आणि BD ला कॉन्जुगेट आर्म्स असं म्हटलं जातं. ओके, AC and BD are called as conjugate arms. ठीक आहे. आता AC आणि BD ला कॉन्जुगेट आर्म असं का म्हटलं जातं हे देखील एक महत्वाचं स्टेटमेंट आहे, लक्षात घ्या. AC आणि BD ला कॉन्जुगेट आर्म का म्हणायचं? कारण आता बघा, BD च्या मध्ये गॅल्व्हॅनोमीटर आहे आणि AC च्या मध्ये बॅटरी आहे. ठीक आहे, ते जर इंटरचेंज केलं म्हणजे AC च्या मध्ये गॅल्व्हॅनोमीटर जोडला आणि BD च्या मध्ये, B आणि D च्या मध्ये जर बॅटरी जोडली तर त्याच्या वर्किंग मध्ये काहीही फरक पडत नाही. ओके, बॅलन्सिंग कंडिशन पुन्हा एकदा आहे तशीच मिळते. मी काय सांगतोय लक्षात येत आहे? सध्या BD च्या मध्ये गॅल्व्हॅनोमीटर आहे, AC च्या मध्ये बॅटरी आहे जोडलेली आहे.
त्याच्याऐवजी ते इंटरचेंज केलं. म्हणजे काय केलं, एसीच्या मध्ये आपण गॅल्व्हॅनोमीटर जोडला ए आणि सीच्या मध्ये, आणि बी आणि डी च्या मध्ये बॅटरी जरी जोडली तरी हा व्हेटस्टोन नेटवर्क व्यवस्थित वर्क करतो विदाउट एनी प्रॉब्लेम. म्हणजे आहे तसं, म्हणजे त्याची बॅलन्सिंग कंडिशन चेंज होत नाही. ठीक आहे. आता व्हेटस्टोन नेटवर्क मध्ये एक महत्वाचा पॉइंट आहे, आणि तो म्हणजे काय, बॅलन्सिंग कंडिशन ऑफ व्हेटस्टोन नेटवर्क म्हणजे काय. ओके, बॅलन्सिंग कंडिशन ऑफ म्हणजे आतापर्यंत व्हेटस्टोन नेटवर्क मध्ये काय काय स्टडी केलं बघा. म्हणजे तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये हे तुम्हाला लिहावं लागेल. व्हेटस्टोन एक्सप्लेन व्हेटस्टोन्स नेटवर्क म्हटलं 2 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो. डायग्राम काढायची, त्याच्यानंतर लिहायचं व्हेटस्टोन्स ब्रिज कन्सिस्ट ऑफ 4 रेजिस्टर्स PQRS which are connected so as to form a quadrilateral ABCD. A galvanometer is connected between diagonally opposite points B and D. Between remaining point A and C, battery of EMF E and key K is connected. Sides AB and BC are called as ratio arms, whereas AC and BD are called as conjugate arms. Okay. आता व्हेटस्टोन नेटवर्क मध्ये बॅलन्सिंग कंडिशन नावाची एक गोष्ट आहे. ठीक आहे. त्याच्यावर 1 मार्काला क्वेश्चन असू शकतो. 1 मार्काचा क्वेश्चन असा येऊ शकतो, व्हॉट इज द बॅलन्सिंग कंडिशन ऑफ व्हेटस्टोन नेटवर्क, और व्हॉट डू यू मीन बाय बॅलन्सिंग कंडिशन ऑफ व्हेटस्टोन नेटवर्क. ओके, तर बॅलन्सिंग कंडिशन म्हणजे काय लक्षात घ्या. balancing condition of Wheatstone's network. Okay, balancing condition of Wheatstone's network म्हणजे काय. तर हे बघा, ज्यावेळी गॅल्व्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवतो, म्हणजे आपण बॅटरी व्हेटस्टोन नेटवर्क जोडायचा, बॅटरी कनेक्ट करायची, की चालू करायची, म्हणजे सर्किट ऑन करायचं. सर्किट ऑन केल्यानंतर जर गॅल्व्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवत असेल, ओके, जो बी आणि डी च्या मध्ये जो गॅल्व्हॅनोमीटर जोडलाय ना, तो जर 0 डिफ्लेक्शन दाखवत असेल, इफ गॅल्व्हॅनोमीटर शोज 0 डिफ्लेक्शन, देन व्हेटस्टोन नेटवर्क इज सेड टू बी बॅलन्स्ड. ओके, म्हणजे सिंपल साधं सोपं सेंटेन्स आपण असं लिहू शकतो. when galvanometer in Wheatstone network shows 0 deflection, then Wheatstone network is said to be in balanced condition. Said to be in balanced condition. Okay, पूर्ण स्टेटमेंट या पद्धतीने येणार आहे. resistances P, Q, R and S are adjusted such that galvanometer shows 0 deflection. 0 किंवा त्याला काय म्हटलं जातं, नल डिफ्लेक्शन. 0 or null deflection. Okay, then Wheatstone network is said to be in balanced condition. Is said to be in balanced condition. So इथे मी लिहू शकतो, in balancing condition Ig is equal to 0. In balancing condition. ओके, सो बॅलन्सिंग कंडिशन मध्ये काय होतंय, Ig म्हणजे काय, करंट थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर. Ig म्हणजे काय, गॅल्व्हॅनोमीटर मधला करंट हा काय येतो, 0 येतो. ठीक आहे. आता बघा, गॅल्व्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन कधी दाखवतो, तर त्याच्यासाठी P, Q, R आणि S यांच्या काय असल्या पाहिजेत, एक सर्टन व्हॅल्यूज असल्या पाहिजेत. रेजिस्टन्सेसच्या सर्टन व्हॅल्यूज असल्या पाहिजेत. ठीक आहे.
तर या रेझिस्टन्सच्या सर्टन व्हॅल्यू काय असल्या पाहिजेत. ओके, त्याचं डेरिव्हेशन आता आपल्याला करायचं आहे. ओके, so next question is like this: obtain expression for balancing condition of the Wheatstone's network. Okay, so this is a very important question from board point of view. Obtain expression for balancing condition of Wheatstone's network. Okay, obtain expression for balancing condition of Wheatstone's network. म्हणजे P, Q, R आणि S यांच्या व्हॅल्यू काय असल्या पाहिजेत किंवा याचा रेशो काय असला पाहिजे जेणेकरून गॅल्व्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवेल. ओके, त्याचा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर बॅलन्सिंग कंडिशन ऑफ Wheatstone's नेटवर्क. ओके, तर पुन्हा एकदा त्यासाठी Wheatstone नेटवर्कची डायग्राम ड्रॉ करावी लागेल. सो डायग्राम इज लाईक दिस. So this is EMF E and this is K, key K. Okay, this is P, Q, R, S. सपोज इकडून करंट येतोय, सम करंट पासेस थ्रू P, त्याला I1 म्हणूया. त्याच्यानंतर इथं करंट आल्यानंतर काय होणार आहे, स्प्लिटअप होणार. ओके, याच्यामधून करंट सपोज किती फ्लो होतोय, I2. गॅल्व्हॅनोमीटर मधून किती फ्लो होतोय, IG सपोज. त्याच्यानंतर यस मधून किती करंट पास होतोय, सपोज I3. आणि इकडे करंट किती जातोय, I4 जातोय. ठीक आहे, आता प्लस मायनस इथे देऊया. प्लस मायनस बघा, करंट कसा फ्लो होतो, पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह. ओके, आता हे डेरिव्हेशन किती इझी आहे बघा. पुन्हा एकदा डेरिव्हेशन खूप इझी आहे. शॉर्ट मध्ये अगोदर सांगतो, नंतर आपण व्यवस्थित लिहूया. ओके, इन शॉर्ट, सुरुवातीला हे जे पॉइंट्स आहेत ह्याला नेमिंग करूया, A, B, C, D. बी पॉइंटला KCL अप्लाय करायचा. म्हणजे सुरुवातीला KCL 2 वेळा अप्लाय करायचा. KCL कुठे अप्लाय करायचा, बी पॉइंट आणि डी पॉइंटला. बी पॉइंटला बघा I1, I2 आणि IG. ओके, I1, I2, IG या सगळ्याची सम काय येणार आहे, 0. बी पॉइंटला I1 फक्त इनकमिंग आहे आणि I2 आणि IG जे आहे ते आउटगोइंग आहे. त्याच्यामुळे काय येणार आहे, प्लस मायनस मायनस येणार. आणि IG 0 ना, बॅलन्सिंग कंडिशन म्हणजे IG 0 असला पाहिजे. म्हणजे याच्यावर काय येणार आहे, I1 इज इक्वल टू I2 येणार. सो दिस इज फर्स्ट फॉर्म्युला. बघा मी कसं काढतोय. त्याच्यानंतर डी पॉइंटला KCL अप्लाय करायचं. एकदा बी पॉइंटला अप्लाय करायचं, एकदा डी पॉइंटला अप्लाय करायचं. डी पॉइंटला KCL अप्लाय केला तर काय होणार, डी पॉइंटचे करंट कुठले आहेत, I3, IG आणि I4 आहे. I3, IG, I4 या सगळ्याची सम 0. आता याच्यामध्ये इनकमिंग I3 आणि IG आहेत म्हणजे प्लस प्लस, आणि I4 जो आहे तो आउटगोइंग आहे म्हणजे मायनस. आणि पुन्हा एकदा बॅलन्सिंग कंडिशन येण्यासाठी IG 0 यायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे I3 इज इक्वल टू काय येणार आहे, I3 इज इक्वल टू I4 येणार. हे झालं दुसरं इक्वेशन. आता काय करायचं आहे, KVL अप्लाय करायचा. KVL सुरुवातीला कोणाला अप्लाय करायचा आहे बघा, KVL टू लूप ABDA ला अप्लाय करायचं. ABDA ला KVL अप्लाय करा. ABDA ला KVL अप्लाय केल्यानंतर पहिला A टू B जात असताना करंट इंटू रेझिस्टन्स ना, करंट किती I1, रेझिस्टन्स किती P म्हणजे I1P, प्लस टू मायनस निघालोय त्याच्यामुळे मायनस. त्याच्यानंतर B टू D जाऊ,
B2D IG इंटू जी हे पण मायनस आणि त्याच्यानंतर D2A I3 इंटू एस आणि हे प्लस येतं इज इक्वल टू 0. आता बघा IG पुन्हा एकदा 0 यायला पाहिजे त्याच्यामुळे ही मधली टर्म गेली त्याच्यामुळे I1P इज इक्वल टू I3S येणार I1P इज इक्वल टू I3S I1P इज इक्वल टू I3S येणार आणि त्याचबरोबर काय करायचं KVL टू लूप BCDB देखील यूज करायचं टू BCDB BCDB ला KVL अप्लाय केला तर I2 इंटू Q हे मायनस येणार C2D जातोय म्हटल्यावर I4 इंटू R हे प्लस येणार आणि D2B जायचं आहे IG इंटू G हे देखील प्लस येतं परत IG 0 आणि त्याच्यामुळे IG 0 झाला तर काय होणार आहे I2 इंटू Q इज इक्वल टू I4 इंटू R येणार आता या दोघांचं काय करूया डिव्हिजन करूया डिव्हिजन केल्यावर काय होणार बघा I1P डिवायडेड बाय I2Q इज इक्वल टू I3S डिवायडेड बाय I4R आता काय होणार I1 इज इक्वल टू I2 आहे म्हणजे हे कॅन्सल झालं I3 इज इक्वल टू I4 आहे हे म्हणजे कॅन्सल झालं आणि फायनल फॉर्म्युलाला P बाय Q इज इक्वल टू S बाय R ओके हा फॉर्म्युला आपल्याला इथे डिराईव्ह करायचा आहे म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन कधी दाखवतो when P बाय Q इज इक्वल टू S बाय R असेल त्यावेळी P बाय Q शुड बी इक्वल टू S बाय R असलं पाहिजे ठीक आहे तरच गॅल्व्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवतो ओके म्हणजे हे डेरिव्हेशन कसं करायचं आहे 2 वेळा KCL अप्लाय करायचा 2 वेळा KVL अप्लाय करायचा आहे एवढंच आहे फक्त ते व्यवस्थित तुम्हाला अप्लाय करता आलं पाहिजे आणि आता याच्यामध्ये सगळे सेंटेन्सेस ऍड करायचे